पण आता मोदी गेले सायप्रसमध्ये, व्हिजिट केली आणि सायप्रसबरोबर खूप मोठे करार केले आणि सायप्रसला आपण खूप मोठे हे देणार आहे आता, बंदुका, गोळ्या, ॲम्युनिशन, विमानं, सगळं. विमानं नाही, थोडक्यात आपण आपले स्वदेशी बनावटीची अस्त्र देणार आहे त्यांना. आणि सायप्रसचं आणि त्यांचं खूप वैर आहे. आणि असाच अजून एक कुठला तरी सारखाच देश एक त्यांच्या शेजारी, त्या दोन्हींचं वैर आहे तुर्कस्तानशी. मग आपण त्या वैर्यांशी सगळ्या मैत्री केली आणि त्यांच्यावर खूप मोठे बिझनेसेस करणार आहे आपण. प्लस आपण त्यांना ॲम्युनिशन देणार आहे खूप. त्यामुळे आता तुर्कीचे फार हाल केलेत आपण. असं मोदी ना भारी चाली करतात सगळीकडे. ओके, पण मग ते ट्रम्पचं काय करायचं? त्यांनी आपल्यावर एवढे हे लावले आहेत. आपण नाही देणार त्यांना माल. आता काय झालं माहिती का, ऍपलवाल्याने काय केलं, ऍपलवाला म्हटलं ट्रम्पला, तुला काय लावायचे ते लावतात, आम्ही इंडियात करणार फॅक्टरी. तरी सुद्धा इंडियातला फोन तिथं स्वस्त पडणार आहे म्हणे. आयफोन तर असं काही काही चाललंय. त्यांनी काय केलं माहिती का, ते म्हणे आमचे तुम्ही कृषी उत्पादन घ्या, ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स. आता त्यांनी घेतलं असतं तर आपला किसान मेला असता माहिती का, त्यांचे प्रोडक्ट आपण घेतले असते तर. आपण आपल्या किसानचा विचार करता आपण त्यांचे प्रोडक्ट घ्यायचे नाही, सगळं थांबवलं. आणि मेन काय झालं माहिती का, त्यांचं दुखणं काय झालंय, त्यांनी चीनला लय लाभलं ना, तर चीनने त्यांचे सगळे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट घ्यायचं बंद करून टाकलं. म्हणून आपल्याला म्हणतात त्यांना कुठेतरी खपवायचे, म्हणून आपल्यावर प्रेशर आणत होते. आपण काय अजिबात हल्लो नाही. म्हणून काय पाकिस्तान बरोबर आता आम्ही आपण एकत्र मिळून हे करू, जस्ट बिकॉज आपल्याला हे करायचं त्यांना की आपला एनिमी आहे म्हणून ना. आणि जवळजवळ 27 वेळा ट्रम्प म्हणला काय की भारत पाकिस्तान युद्ध मी थांबवलं, 27 हो माहितीये, काय बोलतो पण. आणि राहुल गांधी सारखे म्हणतात, तुम्ही सांगा, तोंडाने सांगा की ट्रम्पनी असं म्हणलं हे खोटं आहे. आता हे पॉलिटिशियन असं नसतं बोलायचं. तरी सुद्धा परवा मोदींनी एक सांगितलं की जगातल्या कुठल्याही देशाने आमच्यावर दबाव आणला नाही हे युद्ध थांबवण्याकरता. हे ज्या दिवशी स्टेटमेंट गेलं त्या दुसऱ्या दिवशी 25% टेरिफ लावलं. कारण खोटा झाला ना ट्रम्प. खोटाच पण तो पडला म्हणजे खोटा माहिती सगळ्यांना. त्याला वाटत नव्हतं की मोदी असं म्हणतील.